विविध शासकीय सेवा एकाच छताखाली सहजरित्या उपलब्ध करण्याकरिता ठाणे जिल्हा सेतू समितीच्या बैठकीत 152 नवीन आपले सरकार सेवा केंद्रांना मंजुरी। जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली आणि सहजरित्या उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हा सेतू समितीच्या बैठकीत 152 नवीन आपले सरकार सेवा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे। या सर्व अधिकृत केंद्रांची यादी ठाणे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून मंजूर ठिकाणीच केंद्र चालवणं अनिवार्य राहणार आहे। शासनाच्या नियमांचं आणि अटींचं उल्लंघन करणाऱ्या किंवा नागरिकांकडून अवाजवी शुल्क उकळणाऱ्या केंद्रांवर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट केंद्र रद्द करण्याची कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलाय। 16 जुलै रोजी पार पडलेल्या सेतू समितीच्या बैठकीत या नवीन केंद्रांना हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। या सर्व केंद्रांना शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या सर्व सेवा नागरिकांना पुरवणं बंधनकारक करण्यात आले। केंद्र चालकांनी शासनानं ठरवून दिलेल्या वेळेनुसारच केंद्र सुरू ठेवावं। दर्शनी भागात शासनाने निश्चित केलेले ब्रँडिंग आणि हेल्पलाईन क्रमांक लावावेत, तसंच अधिकृत दरांचा तक्ता लावणंही आवश्यक आहे। मंजूर केलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी केंद्र चालवल्याचं आढळल्यास अथवा केंद्राबाबत कोणतीही तक्रार प्राप्त होऊन त्यात तथ्य आढळल्यास संबंधित केंद्रांची मान्यता तात्काळ आणि पूर्वसूचना न देता रद्द केली जाईल असंही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेशात नमूद केले। ठाण्यातील अनेक वर्ष रखडलेल्या SRA योजनेत बोगस रहिवाशांची नावं घुसवल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। तसंच अनेक वर्ष भाडं थकलेल्या मूळ रहिवाशांना न्याय देण्यासाठी पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही केळकर यांनी दिली आहे। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात संबंधित रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं। या निवेदनानुसार या भागात SRA प्रकल्प सुरू असून रहिवासी इतरत्र भाड्याने राहत आहेत। मात्र विकासकांना रहिवाशांना 2-3 वर्ष भाडंच दिलं नसून बांधकामही सुरू झालं नाही। विशेष म्हणजे या योजनेत सुमारे 400 ते 500 रहिवाशांची बोगस नावं घुसवण्यात आल्याचा आरोप मूळ रहिवाशांनी केलाय। याबाबत बोलताना केळकर यांनी फसवणूक होत असलेल्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी पुढील आठवड्यात SRA अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार असून बोगस रहिवाशांप्रकरणी देखील चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं। एका विकासकाच्या विरोधात 4 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचं वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत तर रहिवाशांना सोबत घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल करू असा इशाराच केळकर यांनी दिलाय। नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर MPID अंतर्गत कारवाई करण्यासाठी अधिवेशनात मागणी केली असून नुकताच वर्तकनगर येथील म्हाडा रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे विकासकांनी रहिवाशांना वेळीच दिलासा द्यावा, तसंच SRA अधिकाऱ्यांनी देखील विकासकाशी हात मिळवणी न करता रहिवाशांसाठी काम करावं असा टोलाही केळकर यांनी लगावलाय। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच? कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मान्यवरांसोबत घेतली समाज व्यसनमुक्त करण्याची शपथ।
ठाण्यात एनकेटी सभागृहात 21 जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या सुसंगतीत व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. निमित्त होतं दैनिक मुंबई तरुण भारत आणि ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ठाणे शहर परिमंडळ 1 यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्याचं आयोजित सुसंगती सदा घडो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवा पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढली जाते. या पिढीचं भवितव्य राहावं यासाठी अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. संततधार पाऊस सुरू असतानाही विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर तरुण वर्गाचीही मोठी उपस्थिती यावेळी दिसून आली. या कार्यक्रमात परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, शेठ नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, HR मॅनेजर संजय ठाकूर, मेयर विटा बायोटेक, ईगल ब्रिगेडचे विश्वनाथ बिवलकर, नशामुक्ती अभियानाचे ठाणे जिल्हा संघटक मिलिंद पाटील या मान्यवरांसह परिमंडळ 1 मधील सर्व महत्त्वाचे पोलीस अधिकारीही उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे यावेळी विद्यार्थी आणि मान्यवरांनी समाजाला नशामुक्त, व्यसनमुक्त करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रावी एंटरटेनमेंट प्रस्तुत अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त एक लघुनाटिका सादर करण्यात आली, ज्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनीही हजेरी लावत युवकांना नशा आणि अंमली पदार्थ यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला. व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी मुंबईत तरुण भारत आणि ठाणे पोलीस करत असलेल्या उपक्रमाबाबत त्यांनी कौतुक करत विद्यार्थ्यांनी, खास करून महाविद्यालयातील तरुणांनी सजग राहून या कामी पोलिसांना सक्रिय मदत करण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमाला सिनेनाट्य अभिनेता कुशल बद्रिके, अभिनेता संतोष जुवेकर, अभिनेता अभिजित चव्हाण आणि सिने दिग्दर्शक विजू माने यांनी उपस्थित राहून व्यसनमुक्ती जनजागृतीत आपला हातभार लावला. सर, सुसंगती सदा घडो या शीर्षकाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आपण राबवलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना यातून धडे दिले जातात. ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत झोन 1च्या कार्यक्षेत्रामध्ये नशामुक्ती संदर्भातील आजचा हा कार्यक्रम NKT कॉलेज या ठिकाणी राबवला जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाची पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज स्ट्रॉंगली जाणं अत्यंत आवश्यक आहे की NDPS किंवा नशा यामध्ये कित्येक मुलांचे आयुष्य पूर्ण बर्बाद होत आहेत. नशा ही घराघरापर्यंत काही ठिकाणी पोचलेली आहे. पूर्ण देशभरामध्ये नशामुक्तीच्या संदर्भात 0 टॉलरन्स ही पॉलिसी राबवली जात आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपात या बाबतीतली अंमलबजावणी केली जात आहे. आणि जोपर्यंत तुम्ही लोकांचा सहभाग करून घेणार नाही किंवा विद्यार्थ्यापर्यंत ही थीम पोचवणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांना त्यापासून परावृत्त करणं शक्य होणार नाही. त्यामुळे प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना घेऊन जाऊन त्यांना या सर्व प्रकारापासून दूर कसं राहायचं, एखादा व्यक्ती जर त्यामध्ये अडकला असेल तर त्याला बाहेर कसं काढायचं, या सर्व बाबतीमध्ये आम्ही त्यांना समुपदेशन करत आहोत. आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. ही मोहीम सगळ्या कॉलेजेसमध्ये, सगळ्या शाळेमध्ये ही आम्ही जाणार आहोत. त्या ठिकाणी मुलांना कन्व्हिन्स करणार आहोत. आणि अशा स्वरूपाचं काही अडचणी असतील तर कुणाशी संपर्क साधायचा आहे, काय करायचं आहे, या संदर्भातलं परिपूर्ण मार्गदर्शन हे त्यांना देणार आहोत. सर, किशोरवयीन मुलं जरा चंचल असतात, मात्र ज्यावेळेस आपण समुपदेशन करता त्यावेळेस या विद्यार्थ्यांकडून काय नेमका रिस्पॉन्स आपल्याला मिळतो? अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. कारण काय हेच वय आहे की ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी सहजपणे ॲक्सेप्ट केल्या जातात. जशा वाईट गोष्टी ॲक्सेप्ट केल्या जातात तशा चांगल्याही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या जातात. जर त्यांना समजून सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये याचा काय दुष्परिणाम होणार आहे किंवा वाईट परिणाम होणार आहे, तर निश्चितपणे त्याला उदाहरणासह पटवल्यानंतर निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये खूप फरक पडतो. मुलांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहेत. त्यांच्याकडून आम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा मिळत आहे की कोणत्या ठिकाणी काही अडचणी आहेत का, कोणता एखादा व्यक्ती चुकीचा आहे का, या संदर्भातली माहितीसुद्धा त्यांच्याकडून मिळत आहे. या सर्वांचा परिणाम एखाद्या जरी विद्यार्थ्याच्या आयुष्यावर सकारात्मक झाला तर निश्चितपणे या मोहिमेचा आम्हाला खऱ्या अर्थाने परिणाम मिळाला असं निश्चितपणे होईल. थँक्यू. ठाणे महापालिकेच्या महासभेत सोमवारी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी एकमुखानं आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. प्रश्नोत्तराच्या तासात अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा अपुरी आणि दिशाभूल करणारी उत्तरं मिळाल्यानं सभागृहात संतापाची लाट उसळली. अखेर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी हस्तक्षेप करत आयुक्त सौरभ राव यांना अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचं स्पष्ट शब्दात सुनावलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र प्रशासनानं दिलेलं उत्तर समाधानकारक नसल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विभागाकडून ठोस माहिती मिळाली नसल्यामुळे सभागृहात प्रशासनाविरोधातील असंतोष उफाळून आला. वाढता वाद पाहून महापौरांनी हा विषय स्वतंत्र बैठकीत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र नगरसेवकांनी त्याला विरोध करत जनतेचे प्रश्न महासभेत विचारले जातात, त्यामुळे त्यांची उत्तरही याच सभागृहात मिळाली पाहिजेत अशी भूमिका घेत प्रशासनाला कोंडीत पकडलं. सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत समाधानकारक उत्तरच मिळणार नसेल तर प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महापालिका सचिव मनोज जोशी यांनी पुढील महासभेत पूरक प्रश्न विचारता येईल असं सांगितलं. मात्र या उत्तरानं सदस्यांचा संताप आणखीनच वाढला. नगरसेवक राम रेपाळे यांनी अधिकाऱ्यांच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रत्येक महासभेत 25 ते 30 प्रश्न घेतले जातात. मात्र अधिकाऱ्यांना त्यांची समाधानकारक उत्तरं देता येत नसतील तर ही लोकप्रतिनिधींची आणि जनतेची दिशाभूल असल्याचं सांगितलं. गरज पडल्यास प्रश्नांसाठी स्वतंत्र महासभा घ्या अशी मागणी त्यांनी केली आणि त्यांच्या या भूमिकेला सर्वपक्ष सदस्यांनीही पाठिंबा दिला.